यांना काल आंदोलकांनी अक्षरशः घेराव घातला होता आणि कालच्या या प्रकारानंतर आता व्यासपीठाजवळ सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या काल मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आल्या होत्या आणि भेट झाल्यानंतर ज्या प्रकारे मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि काही प्रश्न विचारले, त्यानंतर सुरक्षेचा प्रश्न हा उपस्थित करण्यात आला आणि त्यानंतर आपण बघतोय हा जो टेंट आहे जिथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे त्याच्या मागच्या बाजूने खरं तर VIP प्रवेश आहे। जे कोणी भेटायला येतं त्यांना आता या ठिकाणाहून प्रवेश दिले जाते, त्या ठिकाणी आता पोलीस सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे। आपण बघतोय पूर्ण बॅरिकेटिंग केलेलं आहे। जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत जे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येतील तेच फक्त आतमध्ये प्रवेश करतील। ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि त्यामुळे सुरक्षेचा जो प्रश्न आहे, कारण हजारोच्या संख्येने मराठा बांधव इथे आलेला आहे आणि त्यामुळे सुरक्षिततेचा विचार करता, कारण अनेक VIP लोक नेते इथे येतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रश्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्माण होऊ नये यासाठी विशेष सुरक्षा आपण इथे बघू। इथे सुद्धा स्वयंसेवक आहेत जे विचारणा करतील आणि मगच तुम्हाला जरांगे पाटील यांच्या भेट घेता येईल, त्यांच्याशी चर्चा करता येईल। त्यामुळे सुरक्षा दृष्टिकोनातून पूर्णपणे खबरदारी मुंबई पोलिसांकडून आणि या ठिकाणच्या स्वयंसेवकांकडून घेण्यात आली आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजन समी वेदांतने, ABP माझा, मुंबई। तर बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय OBC महासंघाच्या साखळी उपोषण